यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी 2 लिटर आणि ते देण्यापाठीमागचा उद्देश आहे की संघामध्ये 15-20 खेळाडू असतात आणि त्या सगळ्यांना कोल्ड्रिंक्सचा लाभ घेता येईल, हाच उद्देश आहे. अकबरी ट्रॅव्हल्सचा मी मनापासून धन्यवाद देतो आपल्या या अनोख्या बक्षिसासाठी. तर यानंतरच्या मॅच साठी नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर आणि आयुष कडव 11 वडवली या दोन संघांनी तयार राहा. मॅच मैदानामध्ये सुरू होणार आहे. विशाल निगोडच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. डाव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी करणार आहे. या स्पर्धेमधील एक अनोखा नियम असा काढलेला आहे की स्पर्धा अधिकाधिक आकर्षक व्हावी यासाठी स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचा प्रत्येक इनिंगचा पहिला चेंडू हा फ्री हिट असणार आहे आणि खरंच फलंदाजीसाठी एक चांगली संजीवनी म्हणता येईल. नक्कीच ढोमे सर, आपण प्रत्येक वेळेला ते सांगत आहात, पण हे एक नाविन्य या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुपनी जपलं आहे आणि नक्कीच त्याचा पुढं प्रयोग केला जाईल. परत एकदा ढोमे सरांच्याकडे. निश्चित एक आदर्श स्पर्धा, मानाची स्पर्धा, गेल्या 33 वर्षांचा इतिहास आहे. आपल्याला माहित आहे की एवढं मोठं अंतर व्याहतपणे दीर्घकाळ एखादी स्पर्धा सुरू करणं निश्चित कठीण आहे. मी सुद्धा समालोचन क्षेत्रामध्ये 20-22 वर्ष काम करतोय, पण सलगपणे 22 वर्ष मी एकही स्पर्धा बघितलेली नाहीये. अर्थात काही स्पर्धांमध्ये मी नंतरच्या काळात जॉईन झालो, त्या खूप वर्षांपासून सुरू आहेत. त्यामध्ये मी आवर्जून नाव घेईल निळजे या डोंबिवली या ठिकाणी स्पर्धा होते, जे हनुमान मित्रमंडळाची मकर संक्रांत चषक 51 वर्ष त्या स्पर्धेला पूर्ण होत आहेत. धडाकेबाज चषक हा वडवली मुरबाड तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये स्पर्धा होते, त्या स्पर्धेला देखील 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. धानिवली मुरबाड तालुक्यामध्ये स्पर्धा आज 34व्या वर्षामध्ये आलेली आहे. यस, ओ हो 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 हो. त्याचबरोबर आमदार शेखर निकम सुद्धा जवळपास 33 वर्ष सलगपणे स्पर्धा घेत आहेत आणि त्याचबरोबर फ्रेंड्स ग्रुप महाड 33 वर्ष सलगपणे स्पर्धा त्या यशस्वी होते. तर हा एक मोठा बहुमान आहे आणि तो आपण आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने मिळवलेला आहे. एका दिवसात हे शक्य होत नाही आणि त्यासाठी 33 वर्ष आपण खर्च घातलेली आहे, म्हणूनच आजचा हा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. यस, लोअर फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटने किरण पवारचा हा फटका आहे. एक धाव इथे येणार आहे, थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई होती. 2 धावा इथे मिळणार आहेत किरण पवारला. रायगड जिल्ह्यातल्या सावळे या गावचा खेळाडू आपल्याला किरण पवार बघायला मिळतोय. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये देखील या खेळाडूची भरपूर चर्चा असते. नक्कीच ढोमे सर, या स्पर्धेतलं अजून एक वैशिष्ट्य की तुम्ही बोललात की 33 वर्ष या स्पर्धा हव्यात चालू आहेत, तसंच 33 वर्ष या स्पर्धेला चेंडू पुरवण्याचं काम आमचे श्री समीर बुटाला आणि श्री संदेश शेठ आहेत. खरोखर त्यांचंही कौतुक आहे की आज खेळाच्या प्रेमापोटी आजही ते इतक्या वर्ष आपलं सातत्य त्यांनीही जपलं आहे आणि खरोखर कौतुकास्पद आहे. परत एकदा ढोमे सर आपल्याकडे. निश्चित असं म्हणतात की शतेषु जायते शूर सहस्रेषु पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. 100त एखादा शूर असतो, 1000त एखादा पंडित असतो, 10,000त एखादा वक्ता असतो, परंतु दाता शोधून सापडत नाही. गेले 33 वर्ष बुटाला ब्रदर्स आणि त्यांचे सहकारी चेंडू संदेश शेठ या ठिकाणी चेंडू देत आहेत. तर बाईकची लाईट समोर सुरू आहे. मला वाटतं फार कोणाला फलंदाजांना जरी त्रासदायक नसेल तरी लाईट्स बंद करा, हेडलाईट्स. प्रेक्षक आहेत, यस, एकाने बंद केलेली आहे, दुसऱ्या झाडाखालची गाडी. वाह, चांगला फटका. यस, इथे 4 रन. राजू पाटेच्या डोक्यावरून चेंडूला लॉंग ऑन सीमारे आणि पहिलं षटक सुरू. विशाल निघोडचं हे षटक आहे. डाव्या हाताचा गोलंदाज प्रेषित बागडे या संघातील महत्त्वाचा खेळाडू. परवाही मी त्याचा उल्लेख केला होता की 2009 साली मी बिरवाडी या ठिकाणी होळीच्या निमित्तानं स्पर्धेचं आयोजन होतं आणि त्यावेळेस आलो होतो. कोकणातली होळी बघण्याचा देखील त्यामुळं आनंद घेता आला, योग आला. तर ते प्रेषित बागडे गेले 15-16 नाही त्यावरती अधिक वर्षांची आमची मैत्री आहे. पुण्यामध्ये एक प्रतिथयश उद्योजक म्हणून आणि त्याचबरोबर एक सुपरस्टार खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे आणि आपल्या गावच्या संघाला घेऊन ते आज इथे आलेले आहेत. याबरोबरच लोअर फुलटॉस होता, चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. 1 धाव मिळून देईल आणि धावफलकावरती मुनाफला मिळेल 1 धाव. मुनाफ 5 वरती, किरण पवार 3 वरती. पहिलं षटक संपलेलं आहे. धावफलकावरती 8 धावा.
सावध सुरुवात आहे, संथ सुरुवात आहे. 5 षटकांची मॅच आहे. आपण म्हणतो की प्रत्येक बॉल इथे मारायचाच असतो, मोठा फटका खेळायचा. मात्र किरण पवारला माहिती आहे खेळपट्टी काय करते आज हे बघितलं पाहिजे. तुम्ही काही दिवसांपूर्वी हट्टंगडी सरांची एक मुलाखत ऐकली असेल, कारण हट्टंगडी सर रिटायर्ड झाले आणि तेंडुलकर नुकताच भारतीय संघामध्ये प्रवेश केला होता. आणि मला वाटतं जयपूरला मॅच होती, हट्टंगडी सर बाद झाले होते आणि तेंडुलकर आतमध्ये येत होता. तर हट्टंगडी सर म्हणतात की 15 वर्षाचा तो चिमुरडा पोरगा मला विचारतोय की बॉल किती वळतोय, किती उसळतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने मी प्रशांत मामुनकर आणि सुहास मामुनकर यांना विनंती करतो की कृपया आपण आमंत्रित कक्षामध्ये बसा. नक्कीच आपल्याकडं खेळाडू आहात आणि खेळाडू असल्याकारणाने तुम्ही कुठे मिळेल तिथं जागा घेता, पण आमचं नक्कीच लक्ष असतं आपल्यावर. कृपया आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. सुहास मामुनकर आणि प्रशांतभाई मामुनकर. प्रशांत मामुनकर यांचं या ठिकाणी नक्कीच कौतुक करायचं आहे आपल्याला. मी बाळा साळवी यांना विनंती करतो की आपण प्रशांत मामुनकर यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. राजू पाटे, पहिला चेंडू राजू पाटेचा इथे बघतोय आपण. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीप आपण अशा फटक्यांना म्हणतो की उजवा गुडघा टेकून डावा पाय पुढे टाकून चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उचलण्याचा प्रयत्न होतो. फसलेला प्रयत्न. सन्मान खेळाडूचा, सन्मान आमच्या मित्राचा आणि प्रशांत मामुनकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमचे बाळा साळवी आणि सुबोध गांगाणे यांच्या मार्फत. धन्यवाद. सुहास मामुनकर, कृपया आपण पण व्यासपीठाकडे यायचंय. मुनाफला आपण बघतोय इथे स्ट्राईक एंड वरती मुनाफ 5 धावसंख्येवरती नाबाद आहे. राजू पाटेचा सामना. विस्तारलेलं क्षेत्ररक्षण, दुसरं षटक सुरू झालेलं आहे. लेंथ बॉल यावेळेस पुढे टाकला होता. चांगला फटका आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक समोरून येणार आहे आणि 1 धाव इथे प्राप्त होते. फलकावरती धावा येणार आहेत 9. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना मी चर्चा करत होतो की हट्टंगडी सर म्हणतात की तेंडुलकरला 15व्या वयात ती जाण होती. त्याला माहित होतं की प्रगल्भपणा त्याला तो त्यावेळेस होता त्याच्याकडे की बॅटिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि कदाचित तिथे देखील तो हो खूप सुंदर फटका अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे का निश्चित नाहीये. 4 धावा. फारसं ताकद लावली नाही, मात्र टायमिंग चांगलं होतं. कव्हर्सला अगदी सुंदर फटका बघायला मिळाला. 4 धावा. आपण पाहतोय डीप कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, दोघांच्या मध्ये बरोबर चेंडू खेळला होता. यावेळेस लेंथ बॉल आहे, बराचसा बाहेर. वाईडची घोषणा इथे येणार आहे पंचांकडून. एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. धाव फलक 14 वरती पोहोचलेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये राजू पाटे गोलंदाजी मार्कवरती. चांगला स्टार्ट मिळाला होता राजू पाटेला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव आली होती, त्यानंतर 1 चौकार आलाय. किरण पवार. लेंथ बॉल यावेळेस निश्चित चांगला चेंडू होता. हलकीशी कड बाहेर घेतल्यानंतर थर्ड मॅन कडे चेंडू जाईल आणि 1 धाव इथे प्राप्त होतोय. धाव फलकावरती धावा पोहोचतायत 15. 2 चेंडू या षटकातली अजून टाकायचे राजू पाटेला. एक धाव इथे किरण पवारला. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे किरण ज्यावेळेस त्याच्या गावातून तो ऑल इंडिया म्हणजे ओपनच्या किंवा मोठ्या टीम्स मध्ये खेळायला लागला होता, एका हाताने मारलेली षटकार ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर या खेळाडूने मागे वळून बघितलं नाही. यस वाईड आहे, खूप बाहेर टाकलेला हा चेंडू इथे राजू पाटेचा.
भरपूर वळतोय आणि ही खेळपट्टी गोलंदाजांना तितकंच चांगलं साथ देते. कालही बघितलं होतं आपण मातीची खेळपट्टी, अलीकडं कॉन्क्रीटच्या विकेट आलेल्या आहेत किंवा ॲस्ट्रो टर्फ आहेत किंवा अगदी ग्रास ग्राउंडवरती देखील टर्फ विकेटवरती देखील खेळाडूंना खेळायची संधी मिळते. टेनिस क्रिकेट पूर्वी माळ रानावरती खेळलं जायचं, आता ते ग्राउंडवरती स्टेडियमवरती देखील आपल्याला बघायला मिळते. पण इथे वळण जास्त मिळतं चेंडूला, त्याचाच परिपाक होता हा चेंडू. वाईड घोषित करतायत पंच. धावफलकावरती 16, षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. राजू पाटे परत एकदा. ओहो हो, चेंडू हवेमध्ये जरूर आहे, यष्टीरक्षकाकडून उडाला होता, मात्र थर्ड मॅनच्या पुढे पडलेला आहे. धावाची संधी असू शकते तिथे. थ्रो थोडासा खराब आहे, 2 धावा इथे मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. किरण पवार म्हणजे वारा आहे, तो विकेटच्या मध्ये इतका वेगात असतो की बास्त धावा चोरून तो काढतो, स्वतःच्या धावतो, इतरांच्या पण धावतो आणि इथे 2 धावा. हे धारिष्ट होतं किरण पवारचं. धावा मिळालेल्या आहेत मुनाफला. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 10. हळूहळू धावा येत आहेत. अनेक वेळा आम्ही पाहिले की फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतात. यास चांगला फटका आणि तिथे धावूनच धावा घ्यायच्या आहेत. धावबादची संधी, इथे अजून एक धाव मिळेल आणि 3 धावा प्राप्त होत आहेत. ही गडबड क्षेत्ररक्षकांनी टाळणं गरजेचं आहे. जिथं 1 धाव शक्य होती तिथे 3 धावा. आणि किरण पवार, मी जी उल्लेख करत होते अगोदरच, किरण पवारची ती खासियत आहे की तो ज्या वेळेस मैदानामध्ये असतो, कुठल्याही मैदानात आम्ही भरपूर वेळा बघतो की तो अशा प्रकारे धावा घ्यायला देखील मागे पुढे बघत नाही. स्पेशली त्याच्याकडे वेग जास्त आहे, पण तो त्याच्या साथीदाराला देखील धावायला भाग पाडतो. 2 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 21 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आणि चांगल्या स्थितीमध्ये आलेले आहे. तुम्ही बघितलं असेल की कुठलाही मोठा फटका नाही, कुठलाही आक्रस्ताळेपणा नाही, अवास्तव आक्रमकपणा करून उगीच हवेमध्ये चेंडू फटकावले नाहीत आणि तरी देखील धावफलक 21 वरती पोहोचलेला आहे. हे वैशिष्ट्य आहे आणि निश्चित दोघांनाही त्या गोष्टीची माहिती आहे. आयकॉन गोलंदाजी करतायत, त्यामुळे थोडं थांबणं, संयम ठेवणं महत्वाचं आहे. एकेरी दुहेरी धावांवरती जास्त भर दिलेला आहे, मोठ्या फटक्यांना थोडंसं लांब ठेवलेलं आहे. किरण पवारच्या भात्यामध्ये असे अनेक मोठमोठे फटके आहेत, त्याच्याकडं अशी अस्त्र आहेत, मोठी मोठी अस्त्र आहेत त्याच्याकडे, पण घातक अस्त्र आहे त्याच्याकडे, विध्वंसक असे फटके आहेत. मात्र यावेळेस त्यांनी मुरड घातलेली आहे. सेन्सिबल बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला आपण मुनाफला देखील बघतोय. मुनाफनं एक चौकार खेळ सुरुवात केली होती, त्यानंतर एकेरी धावा काढल्या, दुहेरी काढल्या, त्रिहेरी काढलेल्या आहेत. तोच मुनाफ स्ट्राइक एंड वरती विशाल निघोटचा सामना करणार आहे. पायावरती आदळलाय चेंडू. अपील जोरदार आहे, पंच मात्र मुंडी हलवतायत की नाहीये, नाहीये. यस रेफरल जायचंय काका, यस जायचंय. DRS साठी येत आहेत फिल्डिंग साईट, अर्थातच आरिफ 11 फायटर बिरवाडी संघ. आणि तिसऱ्या पंचांपुढे आता निश्चित चॅलेंज असणार आहे की या चेंडूचं योग्य असं विवरण करायचंय आणि योग्य निर्णय प्रेक्षकांसमोर ठेवायचा आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला अनेक कंपन्या ह्या आपल्या प्रेमापोटी मदत करत असतात. त्यामध्ये MMS CETP असेल, निकोलस पिरामेल असेल, सुदर्शन केमिकल असेल, ओलान कंपनी असेल, SMC इन्फ्रास्ट्रक्चर असेल, प्रिव्ही ऑर्गॅनिक असेल, अद्वैया केमिकल असेल, हैकल लिमिटेड असेल, लक्ष्मी ऑर्गॅनिक्स, SK इंजिनिअरिंग, एम्बॉय लिमिटेड, डिप्लॉन इंडस्ट्रीज, ॲस्ट्रिस लाईफ सायन्स, कोप्रान रिसर्च, श्रीहरी केमिकल्स. फलंदाज नाबाद आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू अडवलेला आहे त्याने पायानं. विशाल निघोट प्रभावी गोलंदाजी इथे आपल्याला बघायला मिळते. तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 22. आरिफ 11 फायटर बिरवाडी संघाचे संघमालक जे आहेत, खास या स्पर्धेसाठी कुवेत वरून आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांनी कुवेत मधूनच एंट्री केली आणि आज मला वाटतंय जवळपास लाखभर रुपयाचा खर्च करून ते या स्पर्धेसाठी आलेले आहेत. खेळाची आवड काय असते ते आरिफ भाईंच्या कडून आपल्याला बघायला मिळेल. आणि मी नेहमीच कोकणामध्ये मी ज्या ज्या स्पर्धा करतो ना, असा कुणीतरी एखादी व्यक्ती मला भेटतेच की जे कोण दुबईवरून आलेला असतो, कोण ओमानवरून, कोण कतारवरून, कोण कुवेतवरून, आखाती देशांमधून आलेले असतात. कारण या परिसरातले भरपूर नागरिक आखाती देशांमध्ये आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं आहेत.
मात्र खेळाची आवड त्यांना परत एकदा मातृभूमीकडे घेऊन येते. वाह, काय बॉल आहे, काय बॉल आहे, लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर. किरण पवार संयम इथे ठेवतो आहे. ही इज कूलर दॅन आईस. आज डोक्यामध्ये बर्फाचा खडा की डोक्यावरती बर्फ घेऊन आलेला आहे. मला वाटतं अख्खं डोकंच बर्फाचं आहे किरण पवारचं. ज्या पद्धतीने तो आज खेळतो, इतका संयम मी अजूनपर्यंत किरण पवारकडून कधी बघितला नव्हता. मात्र आज एक वेगळ्याच मूडमध्ये दिसतोय हा खेळाडू. वा, सुंदर फटका, फ्लिक केला चेंडूला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक राजू पाटे चेंडूवरती येतोय. एक धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती धावा नोंदवल्या जातील. 23 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये 23 धावा आहेत. विशाल निघोट, किरण पवारला माहिती आहे विशाल निघोट, राजू पाटे कोणत्या ताकदीचे गोलंदाज आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट तो जास्त आक्रमक खेळत नाहीये. शॉट ऑफ लेंथ, उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू आहे हा आणि फलंदाज लाईन मध्ये बीट करतोय. तर मला वाटतं चॅलेंज होतोय फ्रॉम बॅटिंग साइड. यस, फलंदाजांनी DRS इथे घेतलेला आहे. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. चेंडू कुठे टाकलाय, कुठे गेलाय हे बघायचं आहे. आणि याबरोबरच इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आपल्यापर्यंत पोहोचेल. यस, फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये देखील हात खोलण्याची संधी दिली नव्हती विशाल निघोटनं. काही चेंडूंवरती मला वाटतं खराब क्षेत्ररक्षण राजू पाटेच्या षटकामध्ये धावा आल्यात आणि त्याचा परिणाम असा झाला की ते षटक थोडंसं मागणं आलं. पण पुन्हा एकदा विशाल निघोटनं धावा रोखल्यात. लेंथ बॉल आणि गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. लेदर बॉल क्रिकेटमध्ये पॉइंट किंवा मिड ऑफ हे दोन क्षेत्ररक्षक आहे ना, प्रचंड चपळ लागतात. संघातले सर्वोत्तम क्षेत्ररक्षक तिथे उभे केले जातात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षक तुम्हाला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅनला उभा करावा लागतो. इतका वेगात चेंडू तिथे येतो आणि तिथे अडवणं जास्त गरजेचं असतं, अन्यथा 4 मिळतात. फुल टॉस बॉल आणि अखेर फलंदाज बाद. पहिला धक्का मुनाफ होईल बाद. घेण्यासाठी आपल्या मान्यवरांच्या कक्षामध्ये शाश्वत बिल्डर्स अँड डेव्हलपरचे वैभव चांदोरकर आहेत. आदिती कन्स्ट्रक्शनचे श्री संदीपभाई जाधव आहेत. असे बरेच पाहुणे या ठिकाणी आपल्या प्रेमापोटी येतात आणि आपल्या या मॅचचा आनंद घेतात. नक्कीच या सर्वांच्याचमुळे आपल्या या स्पर्धा यशस्वी होतात आणि असंच प्रेम फ्रेंड्स ग्रुप परिवारावर राहू द्या. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपेल. 2 षटकं टाकली विशाल निघोटनं. 2 षटकामध्ये एक गडी बाद करताना केवळ धावा खर्च केलेल्या आहेत. आता या षटकामध्ये लेग बाईकचा चौकार आलेला आहे. त्या जर धावा त्याच्या विश्लेषणातून आपण कमी केल्या तर मला वाटतं फक्त 10 धावा खर्च केलेल्या आहेत विशाल निघोटनं. एकूण 14 धावा आल्या त्याच्या षटकांमध्ये. मात्र एक लेग बाईकचा चौकार होता, एक विकेट त्याने काढलेली आहे आणि शेवटची 2 षटकं आता शिल्लक आहे. गोलंदाज माधव, पुन्हा डाव्या हाताचा गोलंदाज. आज 3 डावखुरे गोलंदाज आणलेले आहेत इथे आरिफ 11 फायटर बिरवाडी संघानं. अकबरी ट्रॅव्हल्स वाळवटी विरुद्ध रंगलेला हा सामना. 3 षटकांमध्ये धाव फलकावरती 27, एक गडी बाद 27. नवीन फलंदाज मैदानामध्ये नवीद, किरण पवार, नवीद ही जोडी. यस, सुंदर फटका आणि अगदी सहज चेंडूला पूल केला. भरपूर वेळ होता तिथे. 6 धावा मिळतील.
कक्षावरून फेकून दिलेला हा षटकार किरण पवारचा. आणि आता धावांचे किरण आपल्याला बघायला मिळतील पवारच्या बॅटमधून. धावफलकावरती धावा 33 आहेत. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू झाले. मैदानामध्ये ठाण मांडून राहिला, अगदी संयमानं शांतपणे खेळला किरण पवार. ओहो हो, इथे पुल करण्याचा प्रयत्न आणि बघतोय आपण किरण पवार बाद. पवार आज किरण पवार खूप संयमानं परिस्थिती हाताळत होता. असं वाटलं होतं की शेवटच्या 2 षटकांमध्ये किरण प्रचंड घातक ठरेल. मात्र एक स्लोवर वन चेंडू होता, बॅक ऑफ द हँड टाकला होता, हलकासा बाहेर जाणारा चेंडू, पण आपण म्हणतो नकल बॉल, छोटा बाउन्सर होता तो आणि त्याला पंच करण्याच्या प्रयत्नात मिड विकेटला त्यानं कॅच दिला. नवीन फलंदाज मैदानामध्ये मारूस, नवीन मारूस ही जोडी महारूफ मारूफ जोगिलकर फलंदाज मैदानामध्ये. एक वाईड इथे येणार आहे, एक अतिरिक्त धावे बरोबर. फलकावरती धावा 34 आहेत. 4थ्या षटकामध्ये 34 धावा. आरिफ 11 फायटर बिरवाडी विरुद्ध अकबरी ट्रॅव्हल्स वाळवटी. आजच्या 3ऱ्या रजनीतला पहिला सामना आहे. 5 षटकांची मॅच आहे. पुन्हा एकदा माधव, वा सुंदर गोलंदाज, डाव्या हाताचे गोलंदाज चेंडूला भिंगरी बनवतात. बोटांची कलाकुसर, बोटांची जादू इथे दाखवत आहेत. काय चेंडू टाकलेले आहेत, म्हणजे शेन वॉर्न अशा प्रकारचे चेंडू फिरवत होता. उजव्या हाताचा तो लेग स्पिनर होता, इथे डाव्या हाताचे लेग स्पिनर आहेत. परत एकदा आपटला होता अधिक आणि याच बरोबर एक वेगळं नियोजन घेऊन आलेलं आहे. त्याविषयी मी लगेच भाष्य करणार नाही, षटक संपल्यानंतर जरूर आपण त्याविषयी चर्चा करू. पण कमालीचा गोलंदाज आहे. टप्प्यांमध्ये त्यानं फारशी विविधता ठेवलेली नाही, टप्पा एकाच ठिकाणी ठेवलेला आहे, थोडासा मागे पुढे करतोय तो. मात्र फलंदाजांना हात खोलू दिले नाहीत. टर्न त्याला खूप मोठा मिळतोय, वळतात चेंडू आणि त्यामुळेच फलंदाजांच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. इथे माधव परत एकदा तयार असेल. माधव धाव फलकावरती धावा 35 आहेत. खूप वेळ होता इथे स्क्वेअर लेगला खेळायला. क्षेत्ररक्षक समोर आहे, विशाल निघोट अडवेल चेंडू. 1 धाव जरूर प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावा 36 आहेत. 4थ्या षटकामध्ये 36 धावा. पलीकडं प्रेक्षक जे मॅच बघायला येतात, आपल्या गाड्या हेडलाईट शक्यतो ऑफ करूनच पार्किंग करा. ज्यावेळेस आपल्याला मॅच बघायची, रस्त्याच्या कडेला आपण गाडी पार्क करणार आहोत, हेडलाईट बंद करा. उजव्या यष्टीच्या बाहेर इथे चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येईल. षटकाची सांगता होईल. माधवचं हे षटक देखील प्रभावी. किरण पवारची विकेट तिथे मिळालेली आहे. बॅटर साइड असेल DRS फॉर वाईड. माधवचा चेंडू, डाव्या हाताचा गोलंदाज. आणि आता कोण टाकणार आहे, अजून कोण डाव्या हाताचा गोलंदाज आणलाय बघायचं इथे फायटर बिरवाडी संघानं. फेअर डिलिव्हरी, योग्य निर्णय पंचांचा होता. DRS अनसक्सेसफुल. अकबरी ट्रॅव्हल्स वाळवटी संघाचे दोन्ही DRS संपलेले आहेत. आता यापुढे त्यांना DRS नाही आहे. यस, अंपायर गणेश बाविस्कर सर आणि बंटी जाधव सर यांचं खूप चांगलं लक्ष आहे ग्राउंडवरती आणि पंच आमच्याकडे सूचना करतायत की आता DRS नाही आहे.
नवीन गोलंदाज प्रेषित बागडे, बिरवाडीचे खेळाडू प्रेषित बागडे. म्हणजे 16 वर्षापूर्वी मी या परिसरात आलो होतो त्यावेळेस देखील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मी बघत होतो की एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून ख्याती होती आणि गेले 17-16 वर्ष क्रिकेटमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या व्यवसायात सुद्धा मोठी प्रगती प्रेषित बागडे यांनी केलेली आहे. नवीन खेळाडूंसाठी एक आदर्श खेळाडू कसा असावा तर तुम्ही प्रेषित बागडेंकडे बघू शकता. खेळ त्यांनी जपला परंतु त्याबरोबरच आपला व्यवसाय सुद्धा उभा केला, मोठा केला व्यवसाय. पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन व्यवसाय सुरू करणं सोपी गोष्ट नव्हती. याबरोबर उजव्याच्या बराचसा बाहेर आहे, वाईटची घोषणा येणार आहे. एक अतिरिक्त धाव इथे जरूर प्राप्त होईल आणि स्कोअर पुढे पोहोचतोय तो 37 धावा. 5वं आणि अखेरचं षटक सुरू होणार आहे. डेथ ओव्हर मध्ये प्रेषित बागडे गोलंदाजी मार्कवर. याबरोबर स्लोवर वन, थोडीशी गती कमी केली होती यावेळेस. शॉट ऑफ गुड लेंथ आणि फलंदाजाला देखील टायमिंग मिळालं नाही. अगोदर फटका मारण्याच्या मूडमध्ये फलंदाज होता, मात्र असा काही चेंडू आला की त्याचा मूड जातो तिथे आणि मग त्याचं परत एकदा वेगळा फटका खेळून कन्व्हर्जन करणं चांगल्या फटक्यामध्ये खूप कठीण जातं. प्रेषित बागडे परत एकदा तयार आहे. आता यावेळेस फलंदाज समोर असणार आहे नवीद. यासह पोझिशन अगोदरच घेतली होती, थोडासा शफल आणि जो अप्पर बॉल आला बाउन्सर त्याच्यावरती अप्पर शॉट. संपल्यानंतर खेळवला जाणारा सामना आहे नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर वर्चेस आयुष कडव 11 वडवली. दोन्ही संघनायकांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर संघाची प्लेइंग लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. विश्वजित ठाकूर आणि आशिष मेहरोल या आयकॉन सहित ही टीम मैदानामध्ये दाखल होते. उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करेल आणि तिथे मिळणार आहे 6 धावा. धावा, 50 ऑन बोर्ड. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. परत एकदा कडक शॉट, सुंदर फटका, 6 धावा. इनसाइड आउट. अत्यंत महापूर इथे आलेला आहे. मोठे फटके टाकले तिथे नवीदनं मारूफ माफ करा मारूफनं 3 षटकार लागोपाठ इथे ठोकलेले आहेत आणि धावफलक 56 वरती आपल्याला बघायला मिळतो. एक मजबूत धावा आहेत. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिल्या होत्या, मात्र 36 धावा. परत एकदा चौथा लागोपाठचा चौथा षटकार. चार षटकार लागोपाठ प्रेषित बागडेवरती मोठा हल्ला.
खरं तर मोठी उसळी घेतली ते पहिल्या 4 षटकांपर्यंत ज्या गोलंदाजांनी रोखून ठेवलं होतं, मात्र शेवटच्या षटकामध्ये ते बंद तोडून टाकलेले आहेत. हिंदी चित्रपटातला हिरो जसं विलननी खुर्चीवरती त्याला बांधून टाकलेलं असतं, ज्यावेळेस प्रेयसीला कुठेतरी धक्का लागतो किंवा आईला कुठेतरी धक्का लागतो, रक्त येतं आणि मग तो पेटून उठतो, खुर्ची तोडून टाकतो, दोर तोडून टाकतो आणि मग विलनवरती हल्ला चढवतो. वाह, इथे शेवटच्या षटकामध्ये तसाच हल्ला आहे, बंद तोडून टाकत इथे मोठमोठे फटके खेळलेत. परत एकदा 5वा देखील वडवली, आयुष कडव 11 वडवली संघनायक अथवा संघातील खेळाडू कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. यानंतर खेळवला जाणारा सामना आहे तो नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर वर्चेस आयुष कडव 11 वडवली. दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. 68 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी 69 धावांचं आव्हान या मॅचमध्ये असणार आहे आरिफ 11 फायटर बिरवाडी संघाला. तर शेवटच्या षटकामध्ये तब्बल 32 धावा आलेल्या आहेत. 5 षटकार, तब्बल 32 धावा शेवटच्या षटकामध्ये आणि त्यामुळं स्कोअर आता मजबूत दिसतोय आपल्याला. तर फक्त किरण पवार ग्राउंडवरती, बाकीचे खेळाडू कुठे आहेत? चला क्षेत्ररक्षणासाठी अकबरी ट्रॅव्हल्स वाळवटी संघाच्या खेळाडूंना विनंती, चला ताबडतोब मैदानामध्ये चला, लगेच मॅच आपण सुरू करूया. 69 धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 36 होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये आल्या तब्बल 32 धावा. तर पाहायचं या धावसंख्येचं पुढे काय होतंय, पाठलाग यशस्वी होईल की रोखल्या जातील. ऐकूया हर्षल मुंडे सरांच्या आवाजात. थँक्यू. आयुष कडव 11 वडवली संघनायक कृपया व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. नितीन कोरपे मित्रमंडळ वहूरचे संघनायक इथं आलेले आहेत. आयुष कडव 11 वडवली संघाचा संघनायक आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेताना काही प्रेक्षक वर्ग आहे. आपल्या स्टेजच्या डाव्या बाजूला जी शाळा आहे तिथं मद्यपान करताना काही प्रेक्षक दिसत होते. ते मी विनंती करतो की आपण शाळेचं पावित्र्य राखा आणि ती जागा नाही की आपण जे काही करता त्याच्यासाठी. तर विनंती असेल सर्व त्या बाजूला बसलेले जे रसिक प्रेक्षक आहेत त्यामध्ये काही रसिक प्रेक्षक असू शकतात, पण त्यामुळे आपल्याला आपल्या स्पर्धेला कुठेही गालबोट लागणार नाही याची नक्कीच काळजी घ्यायची आपल्याला. आणि यावेळेला मात्र आयुष कडव 11 वडवली संघनायक नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. नितीन कोरपे मित्रमंडळ वहूरचा संघनायक इथे उपस्थित आहे. हॅलो चिक हल हल सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित आपण पाहतोय मानाची किंबहुना बहुमानाची अभिमानाची स्पर्धा, किंबहुना त्याही पलीकडे क्रिकेटचा वारसा जपणारी स्पर्धा, स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपण पाहतोय. आज या संपूर्ण स्पर्धेची तिसरी रात्र. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या चहूबाजूचा क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळेच गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर आणि वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्पर्धेची तिसरी रात्र, पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अरीफ 11 फायटर बिरवाडी त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना संघ पाहायला मिळेल अकबरी ट्रॅव्हल्स वाळवटी. दोन दिग्गज टीम मधली मॅच आपण पाहतोय, जिकडे पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये एक चांगल्या पद्धतीची धावगती खेळपट्टीवरती आपल्याला बघायला मिळाली. एक चांगली टोटल आपण पाहिली आहे, जिकडे 69 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं. 30 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच मॅच मध्ये एक चांगला धावा खेळपट्टीवरती आपण पाहिल्या आणि एकंदरीत दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल, दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. बॉलिंग मार्क वरती इसाक पाहायला मिळते. मैदानावरती काय होत आहे, मोठी अपील खेळपट्टीवरती. आत्मविश्वास कमी आणि त्या पलीकडचा उत्साह जास्तीचा दाखवला गेलाय आणि त्याच कारणानं का होईना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिलाच बॉल डॉट स्वरूपाचा पाहायला मिळेल. एक चांगला बॉल खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. इसाक अतिवेगाचा बॉल. स्ट्राईकला मात्र आपण जर पाहिलं तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात राजू. आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये राजू दाखल झाले. सेकंडला डावकुऱ्या त्याचा घातकी फॅटर. खोलातला बॉल होता, अडवा बॅटने खेळायचा होता. बॉल मात्र तिकडे आपण जर पाहिलं तर शॉर्ट फायनलिकच्या दिशेला मात्र तिकडे प्रस्थान होताना पाहायला मिळाला. पाहता पाहता अजून एका डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. पहा, महाड तालुक्यातील एक नामांकित पंच संदीपजी हट्टे सर यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि त्याच वेळेला समालोचन कक्ष आणि पंचांना सुद्धा खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. या वेळेला दुसऱ्या डावातील पहिला हा महत्वपूर्ण चौकार. एक चांगला फटका पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन बॅक फुटलेत असताना आत्मविश्वासानं भरलेला फटका पाहायला मिळाला, जिथे अगदी आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना बॅटर पाहायला मिळाले. डीप एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली, तिथे 4 धावा स्कोर कार्डवरती प्लस झाला. टीमची धावसंख्या धावफळकावरती अगदी आपण पाहिलं तर 4 इथून पुढे सुरू झाली आहे, हे महत्त्वाचं. इसाकला बॉलिंग चांगली करायची आहे. त्याच्या समोर अगदी कडवं आव्हान. राजू सेकंडला पाहायला मिळतात. नॉन सेकंडला विशाल. षटकातील चौथा बॉल अतिवेगानं फटका फसलाय. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये. या मॅचची गोल्डन विकेट सर्वाधिक मोठा जर पाहिलं तर मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. राजू सारखा निर्णायक बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळाला. किंबहुना अरीफ 11 फायटर बिरवाडी या टीमला मोठा धक्का आपण पाहिलाय. विनंती करेन तिकडे जे ॲम्ब्युलन्स पार्क केली आहे, जे 2 दिवस 2 रात्र आपण ॲम्ब्युलन्स ज्या ठिकाणी पार्क केली होती तिकडे पार्क करूया. विनंती करेन आमच्या
ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला तिकडे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कोणताही त्रास होणार नाही अशी दक्षता घेऊन आपण गाडी पार्क करा. बॉल लेग स्टिकला मिस झाला, कीपरचा वेध घेतला, पण पाहता पाहता तिकडे व्हाईट बॉलची घोषणा मैदानात छतमध्ये होताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाची धाव स्कोरकार्डवरती मिळताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. फुल टॉस, यस, वेस्ट साईडचा नो बॉल. बीमरचा कॉल झाला. इसाक बॉलिंग मार्कवरती येत असताना लाईन लेंथवरती कंट्रोल राहिलं नाही आणि तदनंतर बॉल मात्र आपण जर पाहिलं तर अगदी कमरेच्या वरती पाहायला मिळाला, पण जास्तीचं तेवढंसं नुकसान झालं नाही आहे. कारण की बीमर बॉल होता, फटका तर खेळला मेडॉनच्या दिशेला, नवीन तिकडे चांगल्या दर्जाची फिल्डिंग करताना पाहायला मिळाले आणि इथून पुढचा बॉल फ्री हिटचा पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल, नामी संधी. इसाकला बॉलिंग करायच्या, धावा थांबवायच्या, समोर कडवं आव्हान. प्रेक्षित बागडे आपण पाहतोय. फटका खेळला फ्री हिटच्या बॉलवरती, मिड विकेटच्या दिशेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं झालं होतं. बॉलला पकडले, फेक झाली आहे, त्या दरम्यान धाव 1 मिळाली आहे आणि 1च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 7 धावा. स्विचिटचा फटका खेळायचा होता. सरळ बॅटनं मात्र तिकडे धावा येत नाहीयेत. बॅट उलटी करण्याचा प्रयत्न विशालनं मैदानाच्या आतमध्ये घेतला. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन पाहतो आपण. अगदी हाफ ट्रॅकर बॉल पहिले स्टॉफल झाले, तदनंतर मात्र निर्णय घेतला उलटा फटका खेळायचा आणि तो अंगलट येताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता अगदी 69 धावांचा पाठलाग करत असताना पाहता पाहता 7 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना टीम पोहोचली आहे. आरिफ 11 फायटर बिरवाडी हा संघ 69 धावांचा पाठलाग करायचा. किंबहुना आपण पाहिलं तर या स्पर्धेला सुरुवात झाली 2 रात्र यशस्वीरित्या पार पडलेला पाहायला मिळाला. आजची रात्र सुद्धा तिसरी रात्र आपण पाहतोय, सर्वाधिक महत्त्वाची रात्र, जिकडे बरेचसे आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. रोजच आपण पाहिले सगळेच मात्र आयकॉन खेळाडू आले, काही यशस्वी ठरले, काही अपयशी ठरताना पाहायला मिळाले आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर ॲज अ आयकॉन म्हणून मारुफ जोगिलकर काय खेळ केला या खेळाडूनं. अगदी आपण जर पाहिलं ना तर लोणेरे गोरेगाव रस्त्यावरून जात असताना मसयाच्या रोडला एक मोठा असा खामगाव आहे आणि त्या खामगाव गावचा सितारा आज या महाड नगरीमध्ये ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर अकबरी ट्रॅव्हल्स वालवडी संघासाठी दाखल झाला आहे. नाव त्याचं मारुफ जोगिलकर. ॲज अ ऑलराऊंडरची भूमिका सातत्यपूर्ण ज्यानं बजावली आहे तो खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. पहिला बॉल, समोरचा बॉल बॅटच्या टोला लागलाय. कीपर आयकॉन खेळाडू किरण पवार कोणतीही चूक करणार नाहीये. एक सेफ हँड, एक मोठी पहा ना, म्हणजे बॉल ज्या वेळेला प्रेक्षित बॉलिंग करत होते, मारुफ जोगिलकर बॅटिंग करताना पाहायला मिळाले. मारुफनं प्रेक्षितच्या अगेन्स्ट 5 सिक्सर खेळले होते आणि त्याचा पलटवार देण्याची संधी निर्माण झालीच होती. त्याच वेळेला मात्र मारुफ बॉलिंगला आला, त्यानं पहिल्याच बॉलवरती प्रेक्षितला बाद केलं. अगदी एखाद वेळेला असं म्हणावं लागेल की एक टार्गेट केलं होतं का या मॅचमध्ये प्रेक्षितवरती, त्याला थांबवलं गेलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो उमेश दाखल झालाय. धावा बनवायच्यात. अगदी टीमची धावसंख्या धावफलकावरती 7-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्विच हिट आला फटका खेळला. स्ट्रोक तर चांगला आहे, त्याहून अगदी चांगलं क्षेत्ररक्षण नवीच पाहायला मिळतं. अतिवेगाने आले, बॉलला थांबवलंय, बॉलची फेक केली आहे, धाव तिकडे 1 मिळाली आहे आणि त्या 1च्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 8 धावा. मी लक्ष वेधून या पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय आयुष कडव 11 वडवली. मी वहूर संघाच्या कर्णधाराचं लक्ष वेधन. टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे
आपण लगेच व्हायचं. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही तुमची वाट पाहतो. टीम नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या. ऍक्शन पहा. मारू जोगिलकर डी बॅक्सचा खबरला फटका चांगला आहे. फिल्डर येतात, प्रयत्न केले, फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या मात्र 4 धावा येताना पाहायला मिळाला. स्ट्रोक चांगला होता, त्याहून चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर येताना पाहायला मिळाला. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या स्कोरकार्डवरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा शॉर्ट पॉईंटच्या दिशेला स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतात. एक धाव तर निश्चितपणे मिळेल. एकाच धावेवरती मात्र आपण पाहिलं तर समाधान दोन्ही बॅटरला मानावं लागते. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 13 धावा. सिंगल डबलने मॅच पुढे जाईल जरूर, पण 69चा पाठलाग करायचं या अनुषंगानं बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. हे माइंडसेट आता बॅटिंग करत असताना अरिफ 11 फायटर बिरवाडी या टीमला करायचा आहे. स्ट्रोक चांगला आहे. रडारमध्ये येणारा चेंडू उडवलाय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. ज्या वेळेला पायावरती बॉल टाकला गेला त्याच्यावरती योग्यरित्या फटका खेळला गेला. अजून एक मोठा स्ट्रोक खेळला जातोय मिडविकेटच्या दिशेला. फिल्डर तिकडे आहेत, वेगाने येतील, थोडे फंबल, एक धाव मिळेल. दुहेरीसाठी बॅटर पलटले. बघता बघता आरामामध्ये 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 10.50च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना टीम अरिफ 11 फायटर बिरवाडी संघ पोहोचला 21 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा लागल्यात धावफलकावरती. इथून पुढे मॅचची सिच्युएशन आपण जर पाहिली ना तर एकंदरीत 18 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 बॉल 48. आयुष कडव 11 वडवली संघनायक ताबडतोब या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे नाणेफेकीसाठी. वहूर संघाचा कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी आलेला आहे. आयुष कडव 11 वडवली संघाचा संघनायक, कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. दोन षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती लागल्या. एकंदरीत आपण जर पाहिलं तर इकडे इथून पुढे या मॅचमध्ये आवश्यकता धावसंख्येची आहे तब्बल 18 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता. हॅलो. यानंतर खेळवला जाणारा सामना नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर वर्चेस आयुष कडे 11 वडवली. दोन्ही संघनायक इथं आलेत. मी ओलांचे श्री प्रशांतजी मामुनकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचे. यानंतर खेळवल्या जाणाऱ्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होते. नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर वर्चेस आयुष कडे 11 वडवली. आणि नाणेफेक करतायत ते आमचे मित्र ओलान कंपनीचे श्री प्रशांत मामुनकर. परत एकदा समालोचन कक्षाकडे. 22 धावा स्कोरकार्डवरती आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिकडे मात्र तिसरं षटकी साक. वेग आहे, भन्नाट वेग, फटका हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये. एक सुंदर आणि एक चूक हेरलेला झेल मैदान.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आदिल दाखल होताना पाहायला मिळतील. डीजे ऑपरेटर आम्ही तुमचं लक्ष वेधू. बावीस धावा फलकावरती पुढचा बॉल. यावेळीचा बॉल मिड विकेटच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. पहा पुढची मॅच नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर त्यांच्या विपक्षामध्ये आयुष कडव 11 वडवली. टॉस जिंकला टीम नितीन कोरपे मित्रमंडळ टीमनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅच संपल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण मैदानाच्या आतमध्ये करा. एक चांगला बॉल खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 26 या आकड्यावरती. धावगती शांत झाली आहे किंबहुना थांबवली गेली आहे पण मॅच संपली नाही आहे. कारण की पहा ना म्हणजे बॅटिंग करत असताना स्थिती एकच होती अकबरी ट्रॅव्हल्स वालवडी या टीमची सुद्धा. कारण की सुरुवात थोडी लडखडत झाली. किरण पवार शेवटपर्यंत उभे राहिले होते पण किरण पवार बाद झाल्यानंतर मारुफ जोगिलकर मैदानाच्या आतमध्ये आले आणि काय स्ट्रोक खेळले. सगळ्यांचीच मनं जिंकली. पहिल्याच मॅचमध्ये 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावावरती केला. या स्पर्धेमध्ये काल निखिल पाटील यांना आपण पाहिलं होतं. ते अलिबाग तालुक्यातून आले होते. इकडे आपण पाहिलं तर म्हसळा तालुक्यातून आपण मारुफला पाहिलं. त्यानं सुद्धा चांगलं कामकाज केलंय. समोरचा बॉल हेलिकॉप्टर बॉल चाललाय लॉंग ऑनला स्ट्रॉंग. आल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. 3 ओव्हरचा खेळ सुद्धा संपला. अगदी आपण जर पाहिलं तर 11च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे. 11.00चा खेळ चालू आहे पण इथून पुढे येणारे 12 बॉल पाहायला मिळतील. 36 धावांची आवश्यकता पण जी 11ची सरासरी आहे ती चालू राहिली तर इथून पुढे जास्तीत जास्त तुम्ही आपण पाहिलं तर 55 पर्यंत पोहोचू शकता. पण तुम्हाला 69चा पाठलाग करायचा आहे हे माइंडसेट करावं लागेल आणि इथून पुढे आपण पाहिलं तर 18ची सरासरी आपल्याला राखायची आहे. पहा ना म्हणजे अगदी आपण जर पाहिलं तर सगळ्यांना जाताना आत्ता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे की किरण पवार आता बॉलिंग मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. पण किरण पवार चांगली गोलंदाजी सुद्धा करतात. अगदी आपण जर पाहिलं तर सावेश्वर सावे या गावाचं क्रिकेट 7 समुद्र पार जावं यासाठी खूप सारी मेहनत घेणारा खेळाडू किंबहुना काही आपण जर पाहिलं तर काही हंगामामध्ये असं वाटलं होतं किरण पवार बाद झाले की काय क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खूप बॅकफूटवरती गेले की काय पण नाही. शेवटपर्यंत थांबले. पुन्हा नव्यानं आले. वेगळाच थाट घेऊन आलेत. पहिलाच बॉल बीमर फेकलाय बॉल लॉंग लेगच्या दिशेला. 1 धाव मिळेल. नो बॉलवरती आपण जर पाहिलं तर 1 धाव स्कोर कार्डवरती तिकडे प्लस केली जाते आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं दुहेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 35 धावा या मात्र स्कोर कार्डवरती आतापर्यंतच्या बघायला मिळतील. पुढचा बॉल फ्री हिटचा पाहायला मिळेल. फ्री हिटची नामी संधी आहे. किरण पवारला कमबॅक आणायचा एक महत्त्वाचा खेळाडू. आज आपण जर पाहिलं तर फ्री हिटचा बॉल शॉर्ट पॉईंटच्या दिशेला मात्र प्रसन्न होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. 1 धाव मिळते आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. 1च धाव मिळेल आणि त्या एकेरी धावेवरती समाधान मानलं. पहा ना म्हणजे खेळपट्टीचा अंदाज नव्हता. मैदानाचा अंदाज नव्हता. पहिलाच बॉल अति वेगाचा टाकण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून बीमर होता. पण आता लाईन लेन सगळं ओकेमध्ये पाहायला मिळते आहे. चांगला बॉल फ्री हिटचा बॉल कमबॅक करणार राहिलाय. या वेळेला पुन्हा चुकी पुन्हा बीमर आणि तिकडे आलाय हा नशिबाचा चौकार.
टीमची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. मॅच टर्न झाली आहे. पहा ना, म्हणजे सामन्याचं चित्र कधी कुठे कसे बदलेल त्याचा काही नेमच नाही आहे. मॅच टर्न झाली आहे. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये चालला आहे. जिकडे किरण पवार गोलंदाजीसाठी आले होते, एक बॉल चांगला फेकला, 2 बिमर टाकले आणि तब्बल आपण जर पाहिले तर खूप सारा धावा खर्च करताना आपल्याला बघायला मिळाले. मॅचची सिच्युएशन आपण पाहतोय कुठल्या दिशेनं चालली आहे. आता बॅटिंग करणारी टीम पुन्हा या मॅचमध्ये आली आहे, जिथे 12 बॉल 36 धावांची आवश्यकता होती. आता तीच मॅच 11 बॉल आणि 28 धावांवरती येऊन ठेपलेली पाहायला मिळते. 11 बॉल 28 धावा. अगदी आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अकबरी ट्रॅव्हल्स वालवटी संघ खेळतोय जरूर, पण वालवटी गावचे समर्थक आता एक प्रश्नचिन्ह निर्माण करतात की आपल्याकडे यंग टॅलेंटेड युवा गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्या गावाचं नाव लौकिक करत असताना, चांगली कामगिरी करत असताना सातत्यपूर्ण जो गोलंदाज पाहायला मिळते, नाव त्याचा अनुज आहे. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर अनुज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळीचा बॉल फटका तर फसलाय, बॉल फ्री हिटचा आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आले, झेल तर सुटताना पाहायला मिळालं. एक धाव मिळेल, दुहेरी धावेसाठी पलटले. चांगली रन द विकेट पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी पाहता पाहता 2 धावा तिकडे मात्र कंप्लीट होताना बघायला मिळतील. आणि या 2 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील तर तब्बल 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 43 धावा धावफलकावरती लागल्या. 10 बॉल 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. 10 चेंडू 26 धावा. मॅच ऑन. सामनाचं चित्र दोन्ही बाजून आपण जर पाहिलं तर चांगला दर्जाचं पाहायला मिळते. अनुज गोलंदाजी मार्कवरती कशा पद्धतीने कमबॅक आणेल. समोरचा बॉल फटका फसला, बॉल हवेत. अगदी क्षेत्ररक्षक मारूफ तिकडे आला, त्याला बॅकअप मिळेल. तद्वर मात्र आपण जर पाहिलं तर एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होतीये. सिंगलनं धावसंख्या धावफलकावरती 44 आकड्यावरती. पहा ना, म्हणजे 12 बॉल 36 धावांची आवश्यकता होती. त्यावेळेला अकबरी ट्रॅव्हल्स थोडा मोकळा श्वास घेत होते. त्यावेळेला आलेले 2 बिमर आणि 1 बिमर वरती आलेला तो चौकार या मॅच मध्ये पुन्हा नव्यानं आरिफ 11 फायटर बिरवाडी संघाला फाईट करण्यासाठी पुन्हा नव्यानं या मॅच मध्ये आणले. इथून पुढे 9 चेंडू 25 धावा. 25 धावा 9 चेंडू. कोण जिंकणार या मॅचला? अनुज आहे, युवा गोलंदाज, यंग टॅलेंटेड खेळाडू. अगदी आपण जर पाहिलं तर वालवटी संघासाठी सातत्यपूर्ण चांगलं कामकाज या खेळाडूनं केलंय. कमी वयामध्ये आपण पाहिलं तर श्रीवर्धन विभागातील महत्त्वाचं एक वालवटी गाव आणि त्या वालवटी गावाच्या महत्त्वाच्या टीममध्ये आपलं स्वतःचं स्थान निश्चित केलं आणि अप्रतिम गोलंदाजी तो करताना पाहायला मिळतो. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, घुटना टेक और ये सिक्सर दे. पहा ना, म्हणजे जवळ जवळ बॉल यॉर्करच होता, पुढे निघाले बॉल. अगदी आपण जर पाहिलं तर शेवटपर्यंत पाहिला आणि तदनंतर बॉलला उचलला आणि फेकून सुद्धा दिले. 6 धावा. पाहता पाहता टीमचं अर्धशतक धावफलकावरती. आरिफ 11 फायटर बिरवाडी. इथून पुढे 8 बॉल 19 धावा. अजून एक. या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र स्ट्रोक खेळला गेला. फिल्डर तिकडे आहेत, थोडे फंबल झाले. झेल मात्र तिकडे आपण पाहिलं तर बॉल धरतीला दान होताना पाहायला मिळालाय. 1 धाव मिळेल. 1 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालतीये. संघाचं धावफलक पुढे सरसावत असताना 51 धावा धावफलकावरती लागल्यात. काल आपण पाहिलं वैष्णवी 11 बिरवाडीकरांचा बोलबाला राहिला. त्या पलीकडे चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाचा बोलबाला राहिला. आजची रात्र कोणाच्या नावावरती असणार? पहिलीच मॅच. काल सुद्धा पहिली मॅच 1 बॉल 6 वरती आली होती. आज सुद्धा रंगणार. ओ, पायात बॉल फेकला गेला. पंचांकडे मोठी अपील, क्लाउड अपील आपण पाहतोय. आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त दाखवला. किरण पवारनी कळवलंय की रिव्ह्यूची मागणी आम्हाला करायची आहे, चेक करायचं आहे.
जिकडे आपण पाहिलं तर पाहिलं जाईल वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती अगदी नक्की बॅटर एस्टनच्या समोर भेटलेत का चेक केलं जात आहे. Yes, review unsuccessful, not out. प्रशांत मामोलकर साहेब यांच्या वतीनं मात्र इकडे कॅश प्राइज आले. पहा टीम अरिफ 11 फायटर बिरवाडी संघ जर इकडे जिंकतोय तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज तिकडे मात्र बिरवाडी संघाला देण्यात येणार आहे. शेवटचं षटक 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. म्हणजे पहा ना 2 बिमर आल्यानंतर सुद्धा 2 गोलंदाज वापरल्यानंतर सुद्धा 18 धावा खर्च झाल्या. 6 बॉल मध्ये 18ची गरज अजून बाकी आहे. मॅच संपली नाहीये. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. नवीन गोलंदाज अब्दुल बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल बॅटर फिरवली आहे. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क नाहीये मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगता पंचांचा इशारा आला पण तिकडे बॅटरचा रिव्ह्यू आहे की या निर्णयावरती घेतला जातोय आक्षेप. चेक केला जाईल हा व्हाईट बॉल आहे की नाही. बॅटरचा रिव्ह्यू. पुन्हा एकदा जाऊया आपण वंडर स्पोर्ट्स इंडियाकडे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, योग्य बॉल, फेअर डिलिव्हरी, अप्रतिम दर्जाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतोय. बॅटर स्टफल खूप झाले होते आणि अगदी मिडल स्टंप वरून बॉल गेला. चांगली बॉलिंग. अप्रतिम. अब्दुल पहिला डॉट बॉल टाकलाय. 5 बॉल 18 धावांची आवश्यकता. मॅच संपली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगू शकते. म्हणजे पहा ना शेवटच्या षटकामध्ये मारूफ आले. त्यांनी मारलेले 5 षटकार त्यातले 3 आता बाकी राहिलेत. हे महत्वाचं आहे. 5 चेंडू 18 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज आपण जर पाहिलं तर विशाल चांगली बॅटिंग करतात. 9 बॉलमध्ये 20 धावांचा वादळी खेळ त्यांच्या बॅटमधून झालाय. शेवटपर्यंत तेही खेळपट्टीवरती उभे आहेत. समोरचा बॉल बॅटच्या टोला लागलाय. शॉर्ट पॉइंटच्या दिशेला बॉल मात्र तिकडे प्रसन्न होताना पाहायला मिळेल. 1 धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी बॅटर तिकडे मात्र पलटताना पाहायला मिळाले. आता मात्र काय घडलं जात आहे. स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये विकेट गमावली जाईल. महत्वाची विकेट आदिल मैदानात. दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. समीर खेळपट्टीवरती दाखल झालेत. संघ पूर्णतः आपण जर पाहिलं तर अडचणीमध्ये आहे. 4 बॉल 17 धावांची आवश्यकता. अब्दुल गोलंदाजी मार्क वरती. समोर विशाल आहे. पुढचा बॉल. समोरचा बॉल डान्सिंग डाऊन पुढे सरसावत खेळलाय. जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल विशालचं. त्यानं महत्वाच्या क्षणी स्वतःचा विशाल रूप घेतला. अगदी आपण पाहिलं तर 3 बॉल 11ची आवश्यकता. याआधी आदिलची विकेट गमावली. स्वतःवरती विश्वास दाखवला की मी उभा आहे आणि उभा राहत असताना येणारा बॉल आता मला फुटबॉल सारखा दिसू लागला. त्याच्यावरती आक्रमण करण्याची ताकद माझ्याकडे आहे आणि त्या ताकदीचा योग्य वापर करत असताना हा फटका खेळला. 6 धावा तिकडे मिळाल्या.
आता 3 चेंडू 11 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅच ऑन झाली आहे. सामन्याचं चित्र पलटलंय. सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढली आहे. जिकडे आता 3 बॉल 11 धावा. अब्दुल अजून एक, पण तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. वेल जज, एक सुंदर झेल. मध्ये श्री अख्तरभाई पठाण यांचं आगमन झालंय. मी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि मुन्ना शिंदे यांना विनंती करतो आणि त्यांच्यासोबत अतुल जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपण शाल पुष्पगुच्छ देऊन अख्तरभाई पठाण यांचं स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि शाल. अतुल जोशी आणि मुन्ना शिंदे यांना विनंती करतो की आपण अख्तरभाई पठाण यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. एक षटकार, एक चौकार आला तर मॅच बराबरी सुटेल आणि मग या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर सुद्धा बघायला मिळेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. यस, सामना बराबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर 2 बॉल 11 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर खेळपट्टीवरती दाखल झालेत. पुढचा बॉल फुल टॉस, मोठा फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेगला बॉल गेला, लॉंग ऑफला जायचं होतं, दापोलला गेले, माणगावला. आणि हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये फक्त 1 धाव देईल. त्या 1 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 59 धावा. 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एक चूक पुन्हा नव्यानं अरिफ 11 फायटर बिरवाडी टीमला मॅचमध्ये आणेल, पण ती चूक अब्दुल करेल का? नाही. डॉट बॉलनं मॅच फिनिश, सामना जिंकला. आपण पाहिलं तर टीम अकबरी ट्रॅव्हल्स वलवटी संघानं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक आणि विजयी संघाचे अभिनंदन. निश्चितपणे दोन्ही संघांना खूप सारे हार्दिक शुभेच्छा असणार आहेत. एक इम्पॉर्टंट मॅच संपुष्टात येताना पाहायला मिळाली. यस, या मॅचचा प्लेअर होतो मॅच नो डाऊट जो बॅटिंगसाठी शेवटच्या